रहस्य कथा. नमस्कार मित्रांनो, रहस्य कथा चॅनलवर आपलं स्वागत आहे. आजची स्टोरी ही आपल्या रहस्य कथा हिंदी चॅनलच्या दर्शकासोबत घडलेल्या घटनेवर आधारित आहे, जे मी आज आपल्यासोबत त्याच्या शब्दातच शेअर करणार आहे. माझे नाव रमेश आहे. ही घटना माझ्यासोबत 2013 साली घडली होती. मी त्यावेळी गुडगावमध्ये माझ्या मामाकडे वास्तव्याला होतो. मी तेव्हा 22 वर्षाचा होतो असेल. तेव्हा मी एका पिझ्झा रेस्टॉरंटमध्ये फूड डिलिव्हरीची कामं करायचो. मला बाईक चालवण्याची आवड असल्याने फूड डिलिव्हरीची कामे मी मन लावून करायचो. अनेकदा लेट नाईट डिलिव्हरीही मी केल्या आहेत. पण एक रात्री फूड डिलिव्हरी करत असताना माझ्यासोबत जे घडलं ते भयानक दृश्य आजही माझ्या डोळ्यासमोर तसंच ताजं आहे. तो दिवस होता 20 जुलै 2013चा. त्या दुपारी मी कामाला गेलो आणि रोजच्याप्रमाणे कामाला सुरुवात केली. त्या दुपारी इतके ऑर्डर्स नव्हते, त्यामुळे मी आता होतील तितके ऑर्डर करून रात्री लेट नाईटपर्यंत थांबायचं ठरवलं. काही ऑर्डर्स मारता मारता रात्र झाली आणि आता रात्रीचे 11:15 झाले असावेत. त्यावेळी मी हॉटेलच्या बाहेर ऑर्डरची वाट बघत बसलो होतो आणि थोड्या वेळानेच माझ्या मोबाईलवरती रिंग वाजली आणि आत जाऊन मी ती ऑर्डर घेतली. हॉटेलमधून ऑर्डर घेऊन मी त्या घराच्या दिशेने निघालो, ज्याचं लोकेशन मानवी वस्तीपासून थोडं लांब निर्जन ठिकाणी होतं. आजपर्यंत तिथून कोणतेही ऑर्डर आले नव्हते. पहिल्यांदाच त्या भागातून ऑर्डर आलं होतं, पण मी जास्त विचार केला नाही. अंधारात बाईक चालवून काही मिनिटात मी लोकेशनवरती गेलो. तिथे एक बंगला होता. आसपास फक्त झाडी आणि झुडपे होती. लांबपर्यंत कोणाचेही घर नव्हते. अगदी एकदम निर्मनुष्य. अंधारात सभोवताली पसरलेली स्मशान शांतता पाहून मला थोडं असहज वाटत होतं. कधी एकदा ऑर्डर देतोय आणि निघतोय असं झालं होतं. बंगल्याच्या गेटजवळ गेलो आणि खिडकीतून आत पाहिलं तर पूर्ण बंगल्यात अंधार वाटत होता. मी बंगल्याच्या बेलचं बटन प्रेस केलं, पण बेल बंद होती. लाईट गेली असावी असं वाटत होतं. मी दरवाजा ठोकला, पण समोरून कोणताच रिस्पॉन्स आला नाही. त्यामुळे मी पुन्हा जोरात दारावर थाप मारून आवाज देऊ लागलो. तेव्हा काही वेळाने दरवाजाची कडी उघडली, पण दरवाजा बंद होता. आतून आवाज आला, भैया अंदर आना, मैं नीचे नहीं आ सकती. यानंतर मी दरवाजा उघडून आत गेलो आणि आत गेल्याच्या नंतर मी पाहिलं की घरातील सर्व वस्तू या धुडकात पडलेल्या होत्या. जणू अडगळीची खोली असावी. समोर 2 लहान मुलं खाली पडलेल्या खेळण्यासोबत खेळत होती, ज्यांचं माझ्याकडे अजिबात लक्ष नव्हतं. भैया ऊपर आना, मेरे पैर में चोट है, मैं नीचे नहीं आ सकती, असा वरून आवाज आला. त्यामुळे मी पायऱ्या चढत वर जायला पावले पुढे टाकलं असता त्या 2 लहान मुलांपैकी एका मुलीने माझ्या टी शर्टचा खालचा भाग ओढून माझं लक्ष स्वतःकडे वेधलं. तिच्याकडे मी पाहिलं असता ती निरागस आणि क्यूट मुलगी माझ्याकडे बघून डोकं लेफ्ट राईट हलवून मला न जाण्यासाठी सांगत होती. तरीसुद्धा मी तिचा हात सोडवून तिच्या गालाला लाडाने ओढून मी पायऱ्या चढत वर गेलो. तिच्या डाव्या बाजूला एक रूम होती, ज्याचा दार अर्धवट बंद होता. वर जाताच मला त्या रूममधून त्या बाईचा हसण्याचा आवाज आला आणि तिने हसत म्हटलं, आ गए भैया, आइए अंदर, आपका ही इंतजार कर रही थी. दरवाजा अर्धा बंद होता. मी दरवाजा ढकलून आत गेलो असता अंधारात बसलेल्या त्या बाईच्या तोंडावरती टॉर्चचा उजेड मारला आणि मला समोर जे दिसलं ते पाहून मला धक्काच बसला. जणू हार्ट अटॅक यायचा बाकी होता. कारण समोर बेडच्या काटाला टेकून एक बाईचा निर्जीव मृतदेह सडलेला अवस्थेत बसला होता, ज्याचा लगभग सांगाडा शिल्लक राहिला होता, ज्यावर थोडंफार सडलेलं मांस शिल्लक होतं. सोबत बेडवर मुलाचा आणि बेडसमोर म्हणजे माझ्या पायासमोर एका लहान मुलीचा मृत निर्जीव शरीर अर्धवट सडलेला व सांगाड झालेला अवस्थेत पडलेला होता, जे पाहून माझ्या हातातला पिझ्झाचा बॉक्स खाली पडला आणि मी भीतीने रूमच्या बाहेर येऊन पळत सीडीच्या पायऱ्या उतरत खाली आलो. पण मी दरवाजाच्या इथे पोचणार इतक्यात दरवाजा बंद झाला. मी काही केलं दरवाजा उघडत नव्हता. इतक्यात त्या बाईचा विचित्र पद्धतीने हसण्याचा आणि त्या 2 लहान मुलांचा रडण्याचा आवाज घुमू लागला, ज्यामुळे मी घाबरून मागे वळून पाहिलं तर ती बाई आपल्या दोन्हीही हातात आपल्या दोन्हीही मुलांचा हात पकडून सीडीवरून पायऱ्या उतरत खाली येत होती. त्यांच्या शरीराचा रंग काळा पांढरा पडला होता. त्यांचे डोळ्याचे बुबुळ लाल रंगाचे झाले होते. त्यांचे केस विस्कटलेले होते आणि त्यांच्या मानेवरती खोल जखमा होत्या. ते तिघेही माझ्याकडे
डोळे मोठे करून पापणीनं झपकवता पाहत पायऱ्या उतरून माझ्याजवळ येत होते. या सर्व गोष्टीमुळे माझं हृदय जोरजोरात धडकत होतं आणि मी घामाघूम झालो होतो. यानंतर ते तिघेही अचानक माझ्या समोर आले आणि उभे राहिले. त्यांना घाबरून मी, मुझे मत मारिए प्लीज, मैं मरना नहीं चाहता, मुझसे गलती हो गई, मैं फिर यहाँ पे कभी नहीं आऊँगा, असं म्हणत मी त्यांना विनवणी करत राहिलो. पण ते तिघेही माझ्याकडे एकटक बघून माझ्यावरती गुरगुरत होते. आज माझा शेवटचा दिवस आहे असं मला वाटू लागलं होतं आणि शेवटचा पर्याय म्हणून मी मोठ्या आवाजामध्ये हनुमान चालीसा म्हणू लागलो. हनुमान चालीसा ऐकल्याच्या नंतर ती बाई आणि तिची 2 लहान मुलं आपले कान आपल्या हाताच्या पंजाने दाबत जोरजोरात ओरडू लागले. बंद करो इसे, नहीं तो मारे जाओगे, बंद कर दो इसे, असे रागात ते ओरडून बोलू लागले. हनुमान चालीसा ऐकल्याच्या नंतर त्यांना त्रास होऊ लागला होता. ते एकाएकी मागे सरत ओरडत तिथून गायब झाले आणि दरवाजा उघडला गेला. मी हनुमान चालीसा पठण करत तिथून बाहेर पडलो आणि बाईकवर बसून बाईक चालू करू लागलो. त्यावेळी मी त्या बंगल्याच्या वरच्या माळ्याच्या खिडकीवर पाहिलं असता तिथे ते तिघेही माईलेकरांचं भूत माझ्याकडे पाहून रागाने ओरडत होते हे मला दिसले. मी बाईक चालू केली आणि तिथून पळ काढला व वस्ती येईपर्यंत थांबलोच नाही. मानवी वस्ती लागली तेव्हा माझ्या जीवात जीव आला आणि मी हनुमंताचे हात जोडून आभार मानले. त्या रात्री मी डायरेक्ट घरी गेलो आणि दुसऱ्या दिवशी मी त्या ऑर्डरबद्दल माहिती काढली असता त्यात विशेष बात ही होती की एका कस्टमरने पत्ता चुकीचा दिल्याने मी चुकून त्या घरात गेलो होतो. पण माझं नशीब चांगलं होतं, यामुळे मी हनुमंताच्या कृपेने वाचलो. यानंतर मी नाईटला पुन्हा कधीच थांबलो नाही. तर ही होती आमची आजची स्टोरी. आपल्याला आमची आजची स्टोरी कशी वाटली नक्कीच कळवा आणि आपल्याला आमची आजची स्टोरी आवडली असल्यास आपल्या रहस्यकथा चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा. आपण पुन्हा लवकरच भेटू आपल्या नवीन कथेसोबत. धन्यवाद.